तर फायनली या वर्षातल्या पहिल्या लावणीचा दिवस उजाडला. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गावाकडची भात लावणी कशी असते त्याचा आनंद नक्कीच घ्या. तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की गावाकडची शेतीची लागवड भात लावणी कशी होते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर जवळपास पाहू शकता जिकडची बहुतेक ठिकाणी म्हणजे लावणी झालेली आहे बघा. कारण ज्यांची रोपं सलामत होती त्यांनी लावणी करून घेतलेले. तर आपण लेट उठलो म्हणून हे बघ मोठा काम लागलं आहे, शेतावर भाकरी नेण्याचं काम लागलं आहे. काय करणार आता, लेटच उठलो ना. तर मंडळी पाहू शकता इकडची बहुतेक शेतं लावून झालेले आहेत बघा. म्हणजे इकडच्या शेतानं काय प्रॉब्लेमच नव्हता, त्यांची रोपं पण सलामत होती आणि कुठेच काय प्रॉब्लेम नव्हता. खरं म्हणजे लावणी यावर्षी लेटच सुरू झाली, जवळपास 1 महिना जवळपास लेट झाली. पावसाने तर सुरुवात लेट केली आणि त्याच्यात मध्ये सुरुवात केली ती पूर्ण रोपांची वाट लावून टाकली. ज्यांची रोपं सलामत होती त्यांनी लावून घेतली, पण ज्यांची रोपं नव्हती पूर्ण दारी मुरून गेल्या जमिनीखाली, त्यांना तर खूपच प्रॉब्लेम झाला. जवळपास इकडून तिकडून बऱ्याच जणांनी आवण गोळा केला. आवण म्हणजेच ती रोपं ज्यांना भेटली त्यांनी ते ॲडजस्ट करून कुठं जसे निघेल तशी लावून टाकली. काहींची तर शेतं पूर्ण गेलेली आहेत, त्यांनी तर सोडूनच दिली, यावर्षी लावणारच नाही. रस्ता पण भाई तेवढाच डेंजर आहे, त्याच्यामुळं प्रत्येक पाऊल असं जपून टाकायला लागतं बघा. डेंजर काम आहे, रिकामं चालायला पण बेकार असतं. तर डोक्यावर ओझं घेऊन जायचं म्हणजे डेंजरच. तर मंडळी वातावरण तर भारीच आहे, पण आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज पण भारीच आहे एकदम बघा. म्हणजे काहींची शेतं लावून पण रोपं राहिलेली आहेत बघा. ही रोपं आता दुसरी जण घेऊन जातील. जो कोण ओळखीचं असेल ती बोलून घेतात, बाबा आम्हाला कमी पडते, आपण यावर्षी नुकसान झालं म्हणून आम्हाला लावायला द्या. तर फायनली आपण आता लोकेशनवर पोचलेलो आहेत आणि मंडळी पाहू शकता मंडळी सकाळीच आलेले आणि त्याने जवळपास दार खणून मोकले आहेत. आपल्याला दार खणण्याचा आनंद काही घ्यायला भेटला नाही. मंडळी ही तीच रोपं आहेत जी मागच्या पुरामध्ये पूर्ण जमिनीखाली मुरून गेली होती. वाटलं पण नव्हती तयार होतील, पण पातळ पातळ राहिली होती, त्याच्यावरच खत मारून ते तयार केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मंडळी मूठ कसा बांधला जातो बघा.
मंडळी बघा, ही शेतात तर पूर्ण पुराच्या पाण्यात गेलेले आहेत, उकरून पूर्ण निघलेले आहेत बघा. हे लावू पण शकतो. पूर्ण सपाटच्या सपाट शेतं झालेले आहेत बघा. चान्सच नाही लावायला नाही. तर मंडळी, शेतावरची भाकरी खाण्याचा आनंद पण वेगळाच असतो. तर मंडळी, आपण यायच्या अगोदरच जवळपास धार खणून झाली होती आणि आता आपण डायरेक्ट लावायला एंट्री करणार आहोत. अगोदर जर आलो असतो तर ती मुठं कशी खणतात, ती बांधतात कशी, हे नक्कीच आपण व्हिडिओमध्ये दाखवले असते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे नक्कीच दाखवू. तर मंडळी, हे मूठ आहेत, म्हणजे आवन पण बोलतात. हे आता पूर्ण शेतभर पसरवून घ्यायचे, म्हणजे लावायला एकदा सुरुवात केली परत परत पुढे जायला नको. म्हणजे जागीच आपल्याला लगेच एक मूठ संपला की दुसरा मूठ भेटला पाहिजे, त्यासाठी पसरवून घेतलं. मंडळी, जेव्हा महापूर झाला होता तेव्हा पाण्याची लेवल पूर्ण ह्या बांधायला लागली होती. गॅरटी बघा, या लेवलला पाणी होतं आणि रोपं पूर्ण ती पाण्याखाली मुरून गेली होती. वाटलं पण नव्हतं व दाराची भीड. आता बघू शकता पातळ झाली पण मस्त एकदम मजबूत झाली. तर मंडळी, नांगर तर फिरवलं पण नांगर पूर्णपणे पोचत नाही. मग कडेला राहिलेली जी जागा असते त्याला मेर बोलतात. मेर आता आपण कुदलीनं करणार आहोत, म्हणजे जेणेकरून तिथं भाताची रोपं आहेत ते रुतणार आहेत. त्याला मेर करणं म्हणतात. तर आपण जे साईडला आहे, जिथे नांगर पोचलं नाही तिथे आपण ह्या कुदलीने जागा ती खणून टाकू. छोटी पिल्लं आहेत बघा चिंबोरीची. हा बगला बघा, शक्यतो पावसाळ्यातच असा बगला पाहायला भेटतो. आणि तुम्हाला हा नदीच्या किनारी दिसणारच नाही, फक्त शेतांमध्येच किंवा अशा रानाबिनात दिसेल तुम्हाला. तर मंडळी, फायनली आपली मेर तर खणून झाली आणि लावणीसुद्धा आता सुरू झाली. पूर्वी लावणी करताना जुनी जी लोकं होती ती पारंपरिक गाणी गाऊनच शेती लावणी करायची. पण आता गाणी ती बऱ्याच ठिकाणी बंद झालेली आहेत. पण मंडळी, एक वेळ गाणी बंद झाली तरी चालतील, पण शेती बंद नाही झाली पाहिजे. कारण शेती जर बंद झाली तर खूप बिकट परिस्थिती येणार आहे. कारण ज्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं असा शेतकरी, त्याने जर काम करायचं सोडून दिलं तर जगावर उपासमारीची वेळ येईल. तर मंडळी बघा, लागवड तर जोरदार सुरुवात झाली लावणीची. आणि जेवढा चिखल असेल तेवढे लावायला मजा येते, कारण पटापट आपल्याला सूर्याच्या मातीत टेकायला भेटतात. पुरामध्ये मंडळी बघा, ह्या शेतामध्ये तर पूर्ण रेवसा आला आहे. हा तर यावर्षी आता लावणार नाही. ह्यामध्ये कसं तरी ॲडजस्टमेंट करून लावायची तर सुरुवात प्लॅनिंग केलेली आहे बघा. पूर्ण रेवसा आला होता बघा. तर मंडळी बघा, फायनली पावसाने सुद्धा एंट्री केली. कारण लावणी आहे तिथं, जर पाऊस नसेल तर त्या लावणीला मजाच येणार नाही. आपल्याला काय हे लावून देत नाही, ते एक हार्ड कामं देतात. आता माती पूर्ण सपाट करायचं काम दिलं, पूर्ण रेवसा काढायचा आहे.
आपल्या हातात फावडा करा बस काम. मंडळी बघा जवळपास अर्धा शेत आता लावून झालेलं आहे बघा. आणि चिखल जर असेल तर लावायला त्रासच नाही, तो वर लावत नसता पटापट जायचं बस. प्रत्येक ठिकाणी लावायची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते. आता खाडीमध्ये गेलात तुम्ही, वाशी वडाव साईडला गेलात तर तिकडं जवळपास डोपाभर चिखल असतात आणि तिकडे अशी लावायची पद्धत नाही, तर त्यांच्याकडे आवटणी असते. म्हणजे वरून नुसतं फेकायचं बस असं चूर, ते आपोआप चिखलावर बसतात, एवढा चिखल असतो तिकडे. आमच्याकडे जमिनीत रुतवायला लागतात तेव्हाच ते जगतात. खरं तर मंडळी आता शेतीचा खर्च हा परवडतच नाही, कारण ट्रॅक्टर, नांगर, मजुरी, सगळी महागाईमुळे बरंच काही वाढलेलं आहे. तरीसुद्धा पिकती जमीन आहे ती सोडू शकत नाही, कारण एक वर्ष जर लावायचं सोडून दिलं तरी त्या शेताचा पूर्ण कोटा तयार होऊन जातो, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं शेती ती टिकली पाहिजे, जमीन जपली पाहिजे म्हणून शेती लावली होती, बाकी काय नाही. प्रत्येक शेतकऱ्यानं जर असा विचार केला तर शेती तर आता परवडत नाही, त्यापेक्षा मी विकत म्हणजे काय तांदूळ आणेल किंवा तांदळाची गोण आणेल, असं जर प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला तर शेती पिकवल, म्हणजे शेतीचं भात, शेतीचं पीक घेईल कोण, अशी अवस्था आहे. बनवणारा तरी कोणतरी पाहिजे ना, आपोआप तर येणार नाही, कारण कुठल्याही ॲपवरून किंवा गुगलवर डाउनलोड होणारा प्रोडक्ट नाही. तर मंडळी बघा आता इथून पाणी जातं आहे, म्हणजे पाणी आपल्याला बंद करायचं आहे, कारण जेणेकरून पूर्ण शेतभर हा पाणी पसरायला पाहिजे, म्हणजे लावणारे जी लोक मंडळी आहे त्यांना त्रास नाही झाला पाहिजे लावायला. आता आपण माती टाकून हा एवढा पट्टा पॅक करणार आहोत आणि इथून पाणी जाते पूर्ण. मंडळी हा फायनली आता शेत लावून झालेलं आहे. हे 2 तर पुरामध्ये पूर्ण गेलेलीच होती, लावायचं तर प्लॅनिंग नव्हता. आणि मंडळी बोलते की इथं म्हणजे रुकतील रोपं, तिथं लावून घेऊया म्हणून आता या खालच्या वरच्यामध्ये लावायचं प्लॅनिंग सुरू आहे. हा पूर्ण ओसाडच सोडणार आहे यावर्षी, कारण पूर्ण रेवसा बसला, त्याच्यामुळे काय लावून काही फायदाच नाही. तर दुपारचं जेवण पण आलं बघा मंडळी इथं. तर मंडळी आता शेती तर लावून झाली आणि पाणी पण नदीला मस्त आहे, त्याचा चास घेऊन आता आपण मच्छीला आलो. तर बघूया किती मच्छी भेटतोय ती, अंदाज तर आहे ती मच्छी चांगली भेटेल, बघूया. फिश आज पाण्यात नाही उतरायचा, उतरलो मच्छी हालते आणि जर वरस बिरस निघलीच पाहिजे. बघ बोललो नाही, डाकू आहे असं शांत पाणी असलं ताप येते. खरबा तरी आवाज धर, नाही तर गेला तो धर.
मोठा असता तर घेतला असता, बारीक आहे तो अगं. तर मंडळीत थोडंसं राहिलं होतं ते आता तिकडचं आवून आणलं आणि इकडे ह्या खोशामध्ये लावायची आता सुरुवात चालू आहे. तर मंडळी बघा तेवढ्या भागात तो रोपं रुततच नाही, त्याच्यामुळे तेवढा भाग तो लावायचा सोडूनच दिला बघा. पूर्ण माती दिलेली आहे त्याची. तर मंडळी फायनली आता शेत लावून जेवण पण झालेलं आहे आणि आता घरचा प्रवास सुरू झालेला आहे. तर भेटू आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.